तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर। तर भाऊंनो, आज आपण तुम्हाला जो काय सारखा खास करून पडणारा प्रश्न आहे तर त्यावर फायनली तुटरला आणलंय। कितीही केलं तरी डिझाईन क्लिअर येत नाही, काय करू असा प्रश्न तुम्हाला आला असेल तर त्यावर फायनली सोल्युशन काय, तर ते आज आपण आणले भाऊंनो। आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आजचा व्हिडिओ 100% तुम्हाला आवडणार आहे। आजचा व्हिडिओ लाईक करा आणि त्याचबरोबर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा विसरू नका। आणि जर चॅनलवर नवीन असलं तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा। तर चला आता आपण फायनली आपल्या व्हिडिओला आजच्या सुरुवात करूयात। तर भाऊंनो, मी फायनली 4 पॉईंट सांगितल्यात। तर सगळ्यात लास्टचा जो काही पॉईंट आहे, पॉईंट नंबर 4, तर तो भरपूर मेन इम्पॉर्टंट आहे। सगळ्या सविस्तर गोष्टी बेसिक तळवान सांगितल्यात। तिन्ही पॉईंट महत्त्वाचे आहेत, पण सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट 4 आहे। तर त्यासाठी आजचा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा। तर जेव्हा चला तर फायनली आता आपण आपल्या पॉईंट नंबर 1 कडे। पॉईंट नंबर 1 आहे आपला पिक्सार्टमध्ये। तर पिक्सार्टमध्ये ही ऑलरेडी मी अजून भरपूर वेळा सांगितलं, तर परत पुन्हा एकदा मी तीच गोष्ट रिपीट करतोय। तर ती म्हणजे काय, इथं तुम्ही आपल्या माणसाच्या चिन्हावर जायचं आणि इथं सेटिंगमध्ये जावा आणि इथं जे काय मॅक्झिमम जे काय इमेज साईज आहे तर ती चेक करा, 12 मेगापिक्सल पाहिजे। ओके, आणि त्यानंतर कोणतीही साईज घेतली, बाय चान्स XYZ कोणतीही साईज घ्यायचं तर ती प्रॉपर पहिल्यांदा कॅनव्हास आला तर ती प्रॉपर पहिल्यांदा रिसाईज करून घ्यायची। रिसाईज कोणतीही साईज असली तर इथं फक्त 6000 टाकायचं आणि त्यानंतर किती येते बघा, 3464 म्हणजे स्क्वेअरला 3464 येते। तर त्या मध्ये टाकला, यावर बॅनर केला की ते अजिबात फुटत नाही। आणि सगळ्यात मेन म्हणजे सेव्ह करते वेळी ड्रॉमधनं सेव्ह करायचा बॅनर आपला। कशामधनं? ड्रॉमधनं सेव्ह करायचा। ही ट्रिक झाली पहिली। आता दुसरी ट्रिक सांगतो, तर ती भरपूर इम्पॉर्टंट आहे। जे पिक्सल लॅब यूज करतात तर तिने नक्कीच बघा। तर आता आपण आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये, तर इथं साईज घेते वेळी तुम्ही मोठी चूक करताय आणि साईज चांगली घेतला तरी प्रॉपरली इथे सेव्ह करताना चूक करताय। काय विषय आहे सगळ्यात नीट अँड क्लीन अँड क्लिअर बघा। पहिली गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला जर प्रिंटिंगची साईज आली तर तुम्ही चांगल्या प्रकारे साईज घेताय। जसं की आता 7x12 साईज आली तर इथं कसं घ्यायचं मी तुम्हाला सांगितलंय, 7000 बाय इथं 12000 अशा तीमध्ये साईज घ्यायची। म्हणजे ॲस्पेक्ट रेशो तुम्ही बघू शकता 7000 बाय 12000 आला। तर ही आता आपली साईज झाली उभी। हे जर तुम्ही चांगल्या प्रकारे बॅनर करा, सगळं करा, काय अडचण नाही। पण एक तुम्ही चूक काय करताय, सेव्ह करते वेळी प्रॉपरलीरित्या सेव्ह ॲज इमेज आपण ही साईज घेतल्या ना कस्टम, ही प्रॉपर तुम्ही सेव्ह करताय अल्ट्रामध्ये। तर आपण एखादी कोणती प्रिंटिंगची जर रँडम साईज घेतलेली असेल तर त्याला अल्ट्रा किंवा व्हेरी हाय किंवा हाय ह्या गोष्टी करत बसायची गरज नाही, कस्टममध्ये ठेवायचं। कस्टममध्ये आता इथं पण चेंज झालं बघा। तर त्यासाठी मला परत एकदा जावं पाहिजे पाठीमागं आणि त्यानंतर आता सेव्ह। ही जे काय 7000 बाय 12000 जी काही ही साईज सेव्ह होणार आहे ना प्रॉपर, ही जी का अल्ट्रा सेव्ह आहे ना, तर त्याच्यापेक्षा कितीपट तरी दुपटीनं तिपटीनं साईज ही एकदम खतरनाक जास्त मध्ये सेव्ह होत्या। ही एक गोष्ट लक्षात ठेवा। आता हे झालं JPG फॉर्मॅटचं। ह्याच विड्थ 7000 बाय हाईट 12000 याच फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही PNG सेव्ह केला तर जी JPG सेव्ह होणार आहे, जसं की आता ही जर JPG 12 MB पर्यंत चालली तर PNG 18 ते 24 MB पर्यंत जाऊ शकता। ही खासियत आहे PNG। म्हणजेच कोणताही PNGचा फॉर्मॅट असला तर तो प्रॉपरलीरित्या डबल MBचा होऊ शकतोय। ओके, होणारच नाही, होऊ शकतोय मी म्हटले। ओके, हे एक लक्षात ठेवा आणि त्या टीममध्ये सेव्ह करायचं कस्टममध्येच, हे तुम्हाला प्रॉपर कळालंच। आता मी तुम्हाला पिक्सार्टमध्ये साईज सांगितली, पिक्सल लॅबमध्ये साईज सांगितली। एवढं करूनही जर तुमचा बॅनर क्लीन अँड क्लिअर येत नसेल तर आपला तिसरा पर्याय रेमिनी ॲप्लिकेशन। रेमिनी ॲप्लिकेशन ही भरपूर इम्पॉर्टंट गोष्ट आहे प्रॉपर। ह्या रेमिनी ॲप्लिकेशनमध्ये जर तुमचा बॅनर फुटला बिटलेला असेल तर प्रॉपरली त्या बॅनर ॲड करायचा आणि चांगल्या प्रकारे तो रिकवर करायचा। फक्त ह्यात ॲड लागत्या। ओके, ॲड तुम्हाला 2दा बघावे लागेल पण मनासारखा रिझल्ट भेटतोय। फक्त काय, जरा जे काय आपलं सॅच्युरेशन आहे तर ते आपल्या इमेजचं सॅच्युरेशन आणि कॉन्ट्रास्ट जरा कमी होतोय, बाकी क्लॅरिटी तीन एकदम नाद प्रकारे येत्या। ही ॲप्लिकेशन आपल्या प्ले स्टोअरला अवेलेबल आहे, तिथे जाऊन तुम्ही ती चेक करा आणि इझिली ते यूज करा, काय अडचण नाही। ओके, ह्यो पर्याय एकदम बेस्ट। आता सगळ्यात मेन आणि 4था महत्त्वाचा पर्याय मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं की IMP मोस्ट IMP सेक्शन आहे, तर ते आत्ता मी तुम्हाला सांगायला चाललोय। आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्यासाठीच म्हटलेलं। तर तो म्हणजे जरा जावं लागणार आपल्याला गुगलला आल्यानंतर इथं तुम्हाला सर्च करायचा upscale.ai। upscale AI एकदम खतरनाक वेबसाईट आहे, जी तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं रिझोल्युशन 4x किंवा
8x म्हणजेच जसं की जे तुम्ही बघू शकता प्रॉपरलीरित्या आपल्या रेमिनीमध्ये जे काही क्लीन अँड क्लिअरपणा येतोय तर त्याच्यापेक्षा 4 पटीनं ज्यादा क्लीन अँड क्लिअर फुल HD पणा या अपस्केलमध्ये येणार आहे एकदम नादरित्या. अपलोड इथं आपली इमेज करायची जी आपल्याला पाहिजे ती डन या तीमध्ये अपलोड केली की इथं जे काय आपलं इन्हान्स युअर इमेज म्हणजेच आपली इमेज इन्हान्सवाल्या आणि प्रॉपर बघू शकता 4x टाईमला त्या थीममध्ये दुप्पट लेवलचं जसं की आता डाउनलोड करायला गेलं तर एकदम डीप अँड डिटेल्स जसं मी मगाशी आपल्या रेमेनीमध्ये सांगितलं की जरा उगाच सॅच्युरेशन कमी होतोय कॉन्ट्रास्ट जरा इकडे तिकडे होतोय पण ही जी काय वेबसाईट आहे यात एक कणसुद्धा इकडे तिकडे बघायला भेटत नाही. प्लस ही फ्री आहे इथं कुठल्याही प्रकारे ॲड बीड अजिबात लागत नाहीत. तुमचा बॅनर झाला ना तुम्ही कुठूनही करा फोटोशॉपमधून जरी केला असला तरी इथं ॲड करा तुमचा कितीही फुटलेला असला बॅनर प्रिंटिंग असो किंवा कोणताही असो आणि तो एकदम फुल टॉप HD होणार. आणि प्लस रेमेनीमध्ये होते का नाही मला माहीत नाही प्रॉपर MB वाढतात का नाही पण ह्यात 100% जर 200 KB असला तर तो 1 MB प्लस बॅनर जातो म्हणजे तुम्ही बघू शकता. ओके म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला समजून सांगितलं जर तुमचा 2-3 MBचा बॅनर असला तर तो 6-7 MB पर्यंत जातोय म्हणजेच हे MB पण वाढवायचं काम करते upscale.ai आणि प्लस क्लॅरिटी पण वाढवते. तर नक्कीच बघू शकताय. 4th मुद्दा तुम्हाला आवडला का नाही नक्कीच मला कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि ढीक प्रेम द्या. बाकी भेटवलं कर्ज पण एकदम चांगल्या विषय नाद व्हिडिओमध्ये तर बाय काळजी घ्या. टेक केअर लव यू ऑल टेक प्रेम बाय धन्यवाद.